मी खूप प्रयत्न करतेय मॅम, पण त्यांच्या जवळ जाऊनही काही फायदा होत नाहीये. मॅम, मी त्यांच्याशी खरंच खूप फ्रेंडली बनण्याचा प्रयत्न करतेय, पण माझ्याकडे बघण्याने सुद्धा ते खूप ऑकवर्ड फील करतायत. मॅम, मला नाही वाटत यश सरांच्या मनातून नेहा मॅमचा विचार कधी जाईल. जस्ट शट अप. ओके रेवती, जस्ट शट अप. तू तुझ्या तोंडाला येईल ते वाटेल ते बोलते. कम ऑन रेवती, काय अशा सिच्युएशन मध्ये तू पॉझिटिव्ह असलं पाहिजेस. तू स्वतःला सांगितलं पाहिजेस, येस आय कॅन डू इट. काय हे सोडून काय चाललंय तुझं? पुन्हा जरी असे शब्द तोंडातून बाहेर पडले ना तर याद राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायम योग्य वेळी योग्य नस दाबली ना की माणूस कुठल्याही दुखण्यातून बाहेर पडू शकतो. ओके, लक्षात येतंय का? हो मॅम, कम ऑन, गेट बॅक टू युअर वर्क. गो गो गो. येस. काय करू या यशचं? डोक्यात जातोय माझ्या. काय तू काय करतेस इथे? काय काय बघतेस अशी माझ्याकडे? काय झालंय? बहिणी, ती रेवती एवढ्या रात्री तुमच्या रूम मध्ये काय करत होती? ती सहज आली. सहज, आय मीन मी तिला नेमकं हेच विचारलं की काय काय करतेस काय तू माझ्या बेडरूम मध्ये? काय मॅनर्स नाही येत का तुला? कधी येतेस? पण यू नो ना, चाळीतून आली होती. आणि चाळीत काय, कधी, कुठे, कोणी, कोणाच्या घरी, किती वाजता, तुला तर माहिती असेल नीटच. चाळ कल्चर. अच्छा, म्हणजे तुम्ही तिला बोलवलं नव्हतं, तिची तीच आली होती? या, हो ना, अगदी सहज आली होती. म्हण पण वहिनी, मला ना त्या मुलीचं लक्षण काही बरं दिसत नाहीये. अहो, काल ती परीला ना यश बद्दल विचारत होती. मला जरा ते ऑडच वाटलं. म्हणजे मी तिला त्याबद्दल हटकलंही तर तिचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. मला ना एक गोष्ट कळत नाही वहिनी, की तिला नेहाची साडी नेसायची काय गरज होती? यस सर, तुम्ही कशाला बोलवताय? मला सांगा ना. नो नो, इट्स ओके. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देणार, मग तुम्ही बनवणार, त्यात काय गंमत आहे? तुम्हाला आठवत आहे ना, नेहा मॅडम नेहमी म्हणायच्या, आपल्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतो ना, त्याची चवच वेगळी असते. ओके, सो इट्स ओके, यू रिलॅक्स, यू डू युअर वर्क. ओके. हा समीर, बोल. यश, आज दुपारच्या शेड्यूल प्रमाणे आपण ती लँड बघायला जातोय. आणि जर तुला ती लँड आवडली तर आपण ताबडतोब डील डन करू आणि मग पुढच्या कामाला लागू. ओके. ऍक्च्युली मला असं वाटतं समीर, तू ती डील कॅन्सल करून टाक. ओके, बाय. समीर, का ते विचारणार नाहीयेस? बोल. काल अनुष्काने मला भेटायला बोलवलं होतं. म्हणजे बेसिकली, म्हणजे मला माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार या गोष्टीवर, पण ती जी जागा आहे तिकडे, जी जागा ते जिंकले, तिथे एक जॉईंट व्हेंचरचं प्रपोजल त्यांनी दिले. सो तेच डिस्कस, रादर तेच फायनलाइज करण्यासाठी म्हणून आज मी तिला भेटणार आहे. हो, अच्छा. म्हणजे काल जेव्हा माझ्या ताईला तू भेटायला आला होतास तेव्हा ह्याच संदर्भात बोलणं झालं आणि म्हणून तुला जायला लागलं का? तिचाच आला होता ना फोन? समीर यार, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघ, म्हणजे आपण ताईला भेटूया ना, निवांत भेटूया ताईला. जेव्हा थोडा वेळ असेल ना तेव्हा खरंच आपण, आणि ताईला आपण बाहेर जेवायला पण घेऊन जाऊया. या, आय प्रॉमिस. आय एम सॉरी यार समीर. नाही, ते ठीक आहे. माझं तुला फक्त एवढं सांगणं आहे की तुला जायचं तर जा, पण
पण यशवर्धन, स्वतःला हरवू नकोस. हे विसरू नकोस की ती अनुष्का मेहता आहे. समीर, तुला माहिती आहे का, काल जेव्हा आम्ही त्या डील बद्दल बोललो आणि यु नो वेन वी शुक हँड्स, तेव्हा ती गणपती बाप्पा मोरया असं बोलली यार. अनेक लोक म्हणतात, मी म्हणतो, तूही कधी कधी म्हणतोस. मग तू नेहा आहेस का? अनेकांना अशी सवय असते. मग तुझा अप्रोच एवढा नकारात्मक काय मला कळत नाहीये समीर. हे बघ यश, मला इतकं प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. पुढचा होणारा कुठलाही त्रास मला नकोय तुझ्याही आणि माझ्याही आयुष्यात. म्हणून मला इतकं प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. ओके, आय एम ट्राईंग टू बी प्रॅक्टिकल समीर, पण काही गोष्टी अशा इग्नोर करून पुढे जाणं नाही जमत आहे यार मला. ऐक ना, सोड. नाही बघ, आपण किती घट्ट मित्र असलो ना तरी सगळे मुद्दे एकमेकांना पटले पाहिजे असं काही नियम नाहीये. ओके, तुझा तुला हवं ते कर. ऑल द बेस्ट. बाय. हा, सो लेट्स टॉक बिझनेस. फॅमिली फोटो. ऑफिसमध्ये माझा डेस्क लावताना तू माझ्याकडे माझा फॅमिली फोटो मागितला होतास. मला असं वाटतं कुठलाही बिझनेस पार्टनरशिप मध्ये सुरू करायच्या आधी आपल्याला त्यात ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट असणं गरजेचं. शुअर. सो हे काही क्लॉज आहेत, ते तुम्ही एकदा वाचून घ्या आणि मग साइन करा. अरे आधी वाचून तर घ्या. तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवलीत, मी ट्रस्ट दाखवतोय. माझ्याच शब्दात मला पकडताय. तू नेहा असशील तर कधीच कोणाचं वाईट करू शकत नाहीस. यातले काही क्लॉज हार्श असू शकतील. क्या? क्लॉज नंबर 1, या डील्स मधले सगळे लँडचे हक्क मेहताजकडे असतात. क्लॉज नंबर 2, सगळे महत्वाचे डिसिजन्स मेहताज घेतील. अँड लास्ट क्लॉज, या बिझनेसचे म्हणजे या डीलचे सगळे डिसिजन्स मेहताजच्या हातात असतील. आणि काही डिसिजन्स हार्श पण असू शकतील आणि आय एम शुअर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. हार्श डिसिजन्स म्हणजे? मीन्स मे बी हा बिझनेस रातोरात बंद करावा लागला तर त्याला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला. किंवा या बिझनेस आणि एम्प्लॉई मध्ये जर बिझनेसला पहिले सिलेक्ट करावं लागलं. ही जर का नेहा असेल तर भलते सलते क्लॉज घालून एम्प्लॉईजचं रादर कुणाचंच नुकसान होईल असे काही निर्णय घेणार नाही, माझी खात्री आहे. किंवा मिस्टर यशवर्धन, या मला असं वाटतंय हा लास्ट क्लॉज तुम्हाला पटलेला नाहीये. नाही, असं काही नाही. यू शुअर? आय एम कम्प्लिटली ओके विथ इट. देन लेट्स लॉक द डील. लेट्स लॉक इट. कॉंग्रॅच्युलेशन. हा फोटो बघ. नेमकं काय करायचं शेठ? मॉर्फ करून हवाय का? मॉर्फ नाही करायचा आहे, तो मॉर्फ केलेलाच आहे. तो मॉर्फ कसा केला ते शोधून काढायचा आहे. काम होईल शेठ. हे लेडी आहे ना, याचा फेस नीट बघ. हा फोटो मॉर्फ केलाय का ते शोधून काढायचं आहे. असं पाहिलं तर हा फोटो मॉर्फिंग केलेला वाटत नाही. हा आपण एकदा नीट बघावं लागेल. हा शेठ, हा फोटो तर हे प्रश्न विचारायचे नाही. फोटो कोणाचा आहे, तो कसा आहे, तिथं कसा काय, हे प्रश्न विचारायचे नाही. हा, एक हातात लक्ष्मी दुसरा तोंडावर ठेवायचा आणि गप राहायचं.
त्या लेडीचा फोटो तिथं कसा काय आला, तो मॉर्फ केलाय काय हे शोधायचं आणि मला सांगायचं. चल निघ. आणि बघे, या कानाची त्या कानाला खबर होता का म्हणे, नाही तर मग रितेश भाईचे. हो शेट, समजलं. मम्मी मी तुम्हाला नंतर कॉल करते. अनुष्का, काही होतंय का तुला? आर यू ओके? हो. आणि घ्या प्लीज. काही होतंय का तुम्हाला? मी बोलू का कोणाला? हो, मला माहिती नाही, मला इंजेक्शनचा खूप त्रास होतो. मला खूप फोबिया इंजेक्शनचा. मला असं कोणाला इंजेक्शन देताना पाहिलं ना की मला असं वाटतं ते आतून ते मला खूप त्रास होतो आतून. माहिती नाही का, पण मला खूप भीती वाटते. त्रास झाला असता, आता काय होतोय? आता हा त्रास जास्त मोठा त्रास आहे मम्मी. घुसमट होतीये माझी. माझं आयुष्य एक कोरी पाटी होती मम्मी. मी काय काय लिहू शकले असते, पण तुम्ही मला कोणी काही खरं सांगितलंच नाही. बेटा, मी तुला सांगते. मी सांगते तुला. कधी? वेळ गेल्यावर. मी तुला सांगणारच होते. आपण शांतपणे बोलू. जे झालं ना ते विसरून जा बाळा. आपण नव्यानं सुरुवात करू. तिला काही आठवतच नाहीये. तिला तुम्ही सगळं विसरून जायला म्हणताय मम्मी. त्यापेक्षा आता मला माझं अस्तित्व शोधू दे. मी हे घर सोडून चालली. विसरून जा तुम्ही सगळे मला. अरे बेटा, कसं विसरू तुला? कसं विसरू? थांब ना बाळा, माझी शपथ आहे तुला. शपथेची किंमत तुम्हीच संपवलीये मम्मी. डॉक्टर लवकर या. घाबरायचं नाही, काही नाही होणार तुम्हाला. हा डॉक्टर, या जरा लवकर या. हा, थँक्यू. ओके, प्लीज. डॉक्टर, मी इथे बाहेर थांबणार नाही. तुम्ही आतमध्ये ट्रीटमेंट करताय की हातावर हात ठेवून बसलाय हे मला बघायला नको. माझी बायको आहे, मी इथे थांबणार नाही. बस. हे बघा मेहता साहेब, आम्ही आमचं कामच करतोय. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. मी इथे बाहेर थांबणार नाही. डॉक्टर लवकर या. डॉक्टर लवकर या. पेशंट. इट्स मिरॅकल. म्हणजे काय झालं डॉक्टर? अहो, तुमच्या मिसेस नॉर्मल होतात. त्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड करतात. थँक्यू डॉक्टर. थँक्यू मला नाही, तिला म्हणा. हिच्यामुळे झालंय सगळं. बरं वाटतंय तुम्हाला? बेटा, तुला देवी माणूस पाठवला असणार. तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. सुखी राहा बाळा. तुम्ही पण. बरं वाटतंय ना आता? डॉक्टर, मुलगी कोण आहे? नाही, आम्हाला पण माहित नाही मुलगी कोण. जवळच्याच एका जंगलातल्या पाड्यावरच्या लोकांनी तिला इथं आणलं होतं. हल्ली तेव्हा तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता. गावातल्या मोरक्यामुळे तिचं ऑपरेशन होऊ शकलं. तिला वाचवलं खरं आम्ही,
पण ती तिची स्मृती गमावून बसली आणि आता तिला काहीच आठवत नाही. काका ते एक विचारू काय? ते छोकरी आहे ना, ते किती दिवस राहणार आपल्या घरी? कायमची. ती कोण आहे असं तुला प्रश्न पडला असेल नाही का? हा म्हणजे कळेल, सगळं कळेल. आणि एकदा कळालं की आयुष्यभर लक्षात ठेवायचं, इथे मनात ठेवायचं, हं? तोंडावर आणायचं नाही, नाहीतर लाडू खायला लागेल. नाही अय्या औष छाया, त्या मुलीच्या घरच्यांची शोधाशोध केली मी खूप, पण खबर नाही पडी की ते कोणचे. मला वाटतं या जगात तिचं कोणी नसावं. મને લાગે કે તે અનાથ હશે. ઠાકોરજી, શું છે તમારી લીલા? આટલી સુંદર અને સુશીલ છોકરી અને तिच्या कोण बी नाही. म्हणून तर ठाकूरजीने तिला आपल्या पदरात टाकले. हा, होय छाया, ठाकूरजींच्या कृपेने ती आपल्या घरात आली. तर या घरानं तिला आपलंसं करण्याची वेळ आली. आपण तिला स्वीकारण्याची वेळ आली. तिला तिची नवीन ओळख करून देण्याची वेळ आली. तिच्या मेंदूला खूप मोठा झटका बसलाय. तिच्या मेंदूवर जर अजून ताण आला तर तिला त्रास होईल. आणि त्यांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की काहीही करा पण तिला कुठलीही गोष्ट मुद्दामून आठवण्याचा प्रयत्न करू नका. तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे परमेश्वराने कुठल्या जन्मीचा सूड माझ्यावरती उगवलाय कोण जाणे. एकीकडे छाया अशी मरणाच्या दारात आणि दुसरीकडे तू माझी मुलगी मला ओळखतच नाहीये. असं वाटायला लागलं होतं की आपण स्वतःच आयुष्य संपवून टाकावं. कशाला जगायचं? पप्पा, मी तुम्हाला दोष देत नाहीये, पण मी स्वतःला शोधतीये. मला खरंच काही आठवत नाही पप्पा. खरं तर मी तुला सांगणार नव्हतो, पण बघतीस ना तुझ्या मम्मीची अवस्था काय ती. माझी मम्मी? हो छाया, तुझी मम्मी आहे. तू माझीच मुलगी आहेस. अनुष्का जयंती मेहता. मला काहीच आठवत नाहीये पप्पा. मला काहीच आठवत नाहीये. पण हेच सत्य आहे. विश्वास ठेव माझ्यावर. શું થયું? तुम्ही एवढे बेचैन का वाटताय? काही नाही. तू कधी उठलीस? तशी जागीच आहे मी. ते भयंकर स्वप्न पडल्यापासून झोपच उडाले माझी. पण मी तुम्हाला मगापासून बघते. तुम्ही आटला परेशान केम छो? आधी बराच वेळ त्या खिडकीपाशी उभे राहिलात, मग फोटो घेऊन बसलात. मला वाटलं
मला उठून मला काय सांगाल, मारे साथे वाद करशो, पण नाही. काय काय झाला? कुठे काय? काही नाही. अनुबद्दल काय आहे का? तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतला होता ना? हा, तो तमे मारे साथे खोटू बोलल्या. हा, परत परत विचारून सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटच बोलत राहिला. तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतलाच नाही ना? म्हणजे माझे सपन मध्ये आला ना ते खरंच होता. उद्या कोण पण येईल आणि अनुला समजाच खरं खरं सांगून टाकेल, मग काय होणार? हा, नाही नाही, चूक आहे हे समज लपवणं, चूक आहे. तुम्ही आताच्या आता तिच्याकडे जा आणि तिला समज खरं खरं सांगा. छाया माझं ऐक, पहिला मारी वाद सांभाळ. नाही नाही, मला तुमचं काय बी ऐकायचं नाही आहे. तुला वाटतं तसं नाहीये काही? नाही, मला वाटते तसंच आहे. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही आताच्या आता अनुला जाऊन समज सांगा, नाही तर मी जाते. तू कशाला? मी जाऊन सगळं सांगतो ना. आत्ताच्या आत्ता जातो आणि सगळं सांगतो. आम्ही काय तुझे मम्मी पप्पा नाही हो. मग जाऊ दे, तिला शोधू दे, तिला तिची माणसं, तिचं घर, दारोदारी फटकू देत तिला. आणि एकदा ते गेली ना कायमची की तू सुद्धा अंतरुणाला खेळायला मोकळी. छाया, अगं आपली मुलगी गेल्यापासून तू रोज तीळ तीळ तुटत होतीस. आणि तुझ्यासाठी मी रोज वाटायचं मला की आज तू बोलायला लागशील, उद्या बोलायला लागशील, पण नाही. गेली 25 वर्ष मी तुझ्या डोळ्यात प्राण शोधत होतो. तू जगत होतीस पण जिवंत नसल्यासारखी होतीस. तुझ्याशिवाय मी 25 वर्ष एकट्याने काढली. वाटलं सावरशील, नाही. असं वाटायचं अनेकदा की उद्याची सकाळ मी तुझ्या हातच्या चहानं घेऊन होईल. खूपच छान. शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. म्हणजे एकदम ऑनेस्ट आहे, यु नो, सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग. आमची तर बेस्ट फ्रेंड आहे आणि कामात हुशार आहे. खूप मन लावून सिन्सिअरली काम करत असते. आणि समीर तिच्या आयुष्यात आल्यापासून तिचं आयुष्यात सगळं असं एकदम समीरमय झालंय. अख्खा वेळ समीर 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 त्याच्या अवतीभोवती फिरत असते. खूप काळजी घेते त्याची, खरंच खूप प्रेम करते त्याच्यावर. म्हणजे समीरही तिच्यावर खूप प्रेम करतो, पण ती इतकी काळजी घेते ना समीरची की म्हणजे खरं सांगू ताई तर तुला आता समीरची काळजी करायची गरजच नाहीये, कारण शेफाली इज डेफिनेटली देअर. जितकं मी समीरला ओळखतो ना, मला वाटतं समीरसाठी शी इज दी बेस्ट चॉईस. फारच प्रमोशन करतोयस तिचं. म्हणजे समीरच्या मनात शेफालीचा विषय तूच भरवलेला असणार. काय नाहीतर समीर कुणावरही इतकं प्रेम करूच शकत नाही. का? कारण ती भाजी नेहाची फेवरेट होती. ती भाजी नेहा फार छान करायची आणि ते दोघे मिळून खायचे. त्यांच्या आठवणी आहेत त्या भाजीसोबत. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम सांडग्याची भाजी तुमच्या समोर आणली, कारण त्याला वाटत होतं की त्यानिमित्ताने होईना तुम्हाला आठवेल की तुम्ही नेहा आहात. माझ्यावरती विश्वास ठेवा. तो ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या करता करतोय. त्याला खरंच वेट लागेल, प्लीज. आणि म्हणून तो तुमच्या अवतीभोवती राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि ओके मिस्टर, आय गॉट यू, बट मला सांगा मी यात काय करू शकते? तुम्ही फक्त एवढं करा की हे बघा, तुम्ही नेहा नाही आहात हे मला पटलंय. ते त्याला अजून पटलेलं नाहीये. आणि म्हणून तो सातत्याने प्रयत्न करतोय तुमच्या भोवताली राहण्याचा. आणि म्हणून त्याने ते बिझनेस निगडीत जॉईंट व्हेंचर वगैरे या सगळ्या गोष्टी डोक्यात आणल्या. मला मदत एवढी करा की माझ्या मित्राचा आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला वेळ लागेल. तुम्ही त्याच्याबरोबर काम नका करू, प्लीज. सॉरी अँड थँक्यू.
येते सर. ओके. कुठे होतास तू? मी सकाळी घरी गेलो होतो, मला ताई भेटली, पण मी तुला फोन करतोय, मेसेज पाठवतोय, काय रिप्लाय नाही, काय नाही. तू घरी गेला होतास? हो. पण तू घरी का गेला होतास? म्हणजे ताईला भेटायला? हो, म्हणजे ताई भेटली, पण तुलाही भेटायचं, तुझ्याकडे काम होतं, पण तू फोन पण आन्सर करत नव्हता, मेसेजला काय रिप्लाय नाही. कुठे होतास तू? ऍक्च्युली मी ताईसाठीच एक सरप्राईज प्लॅन करायला गेलो होतो, पण तुझं काय एवढं अर्जंट काम होतं, तू एवढे फोन केलेस मला? आणि तू अनुष्का सॉरी नेहाला भेटायला गेला होतास ना, मग त्या मीटिंगचं काय झालं? खरं सांगू, ती नेहा नाहीये. ती माझी नेहा असूच शकत नाही. अरे सो आय रिअलाइज की ही माझी नेहा असूच शकत नाही. माझी नेहा रोज न घाबरता परीला इंजेक्शन द्यायची यार. इंजेक्शनला घाबरेल ती माझी नेहा असूच शकत नाही. बरं झालं, पण हे तुझ्या समोरच घडलं, तुझं तुलाच लक्षात आलं. बरं ठीक आहे, ते जॉईंट व्हेंचरचं ते होणार ना, ते होणार यार, कारण नेहाच्या नावाने सुरू केलेलं काम ते पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नको यार. ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमुळे बराच उशीर झालाय, सो ते होणार. ठीक आहे, ॲज अ विश. मी आहे. ओके. या मरिया. हॅलो सर, अनुष्का मेहतांचा कॉल आहे तुमच्यासाठी, ट्रान्सफर करू का? शुअर, प्लीज ट्रान्सफर. हॅलो. हाय, मी ऍक्च्युली आता तुम्हालाच फोन करणार होतो, पुढची मीटिंग कधी करायची ते डिस्कस करण्यासाठी. आणि मला वाटतं आपण एकदा ती लँड पण बघून घेऊया का? मिस्टर यशवर्धन, ऍक्च्युली मी कुठल्या दुसऱ्या कारणासाठी फोन केला होता. काय? आपण जो जॉईंट व्हेंचर करतोय ना, तो आपण इथेच थांबवूया, म्हणजे कंटिन्यू नको करूया. का? काही पर्सनल रिझन्स आहेत. नाही, हे बघा अनुष्का, म्हणजे आय अंडरस्टँड काही रिझन्स असतील, पण प्लीज नेहाच्या नावाने आपण हे काम सुरू केलं, हे आता थांबायला नको. ते प्रोजेक्ट जर का मध्ये असं थांबलं ना, तर मग त्याला नाट लागते हो. आणि मी चुकून जर का काही मिसबिहेव केलं असेल, मी काही बोललो असेल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आय एम जेन्युइनली सॉरी. परत असं नाही होणार, आय प्रॉमिस. पण प्लीज हे प्रोजेक्ट आपण नको थांबवूया. काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मला सांगा, विल ट्राय अँड सॉर्ट इट आउट. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर यशवर्धन, पण काही पर्सनल इश्यूज आहेत. आय रिअली अंडरस्टँड, पण अनुष्का बघा ना, म्हणजे इफ यू कॅन जस्ट लेट मी नो की काय प्रॉब्लेम आहे, तर आपण ते मिळून सॉर्ट करू शकतो. हॅलो अनुष्का. हॅलो. येस, आय कॅन हिअर युअर व्हॉइस. अनुष्का, हे बघा, खरंच काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? पण फक्त एक चेंज असेल. आय एम ओके विथ द चेंज. तुम्ही जे म्हणाल ते. आधी ऐकून तर घ्या. नाही, पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं मेन्शन आहे ना की मेहतांचा शब्द फायनल असेल, सो आय एम कम्प्लिटली ओके विथ व्हॉट एव्हर चेंजेस यू वॉन्ट. बदल फक्त आहे की या प्रोजेक्टवर यापुढे मेहताजकडनं रितेश असेल. रितेश? हो, म्हणजे माझ्या काही दुसऱ्या कमिटमेंट्स आहेत, सो मी नाही करू शकणार. नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड आय रिस्पेक्ट दॅट. मला काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू.
बघितलं ना. तुम्ही थांबा जरा नाही प्लीज. सर, ऐका माझं, मला बघू दे. रेवती टीचर, हिलाही आत्ताच यायचं होतं. सर आले की 1 मिनिट सोडत नाही त्यांना. लगेच आपला पाठलाग सुरू. फ्रेंड 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 काय झालं? अगं माझ्यामुळे ना सरांना चटका बसला. ते गरम सूप सरांच्या हातावर सांडलं. काय फ्रेंडला चटका बसला? हो बच्चा. बघू फ्रेंड. हा इट्स ओके. मी ते बांधून देते तुम्हाला परत. नाही अहो बांधायचं नसतं. रेवती टीचर, चटका बसल्यावर बांधायचं नसतं. त्याने फ्रेंडला बरं नाही वाटणार. चटका बसल्यावर बर्फ किंवा पाणी लावायचं असतो. त्याच्यानंतर मलम लावायचं असतो. हो ना फ्रेंड? हो बेटा, मी तेच सांगत होतो यांना. चल मी तुला मलम लावून देते. चल सर सॉरी, माझी चूक झाली. मला खरंच कळलं नाही, पण मी नाही मुद्दाम नाही केलं. इट्स ओके. इट वॉज अन ऍक्सिडेंट. होतात अशा गोष्टी. फक्त यापुढे जरा प्लीज थोडं सांभाळत जा. हो सर. फ्रेंड तू इथे बोलत काय बसलाय? चल लवकर, चटका बसलाय. चल. हिलाही नेमकं आत्ताच यायचं. एवढीशी आहे पण सतत आपलं मध्ये मध्ये मध्ये. नॉट एट ऑल. कम. ऍक्च्युली मी हे सांगायला आले होते की आपण जी चौधरींबरोबर जॉईंट व्हेंचर जे सुरू केलं ना, त्याच्या ह्या पुढच्या मीटिंग सगळ्या तुम्हीच करा. मी नाही ते काय अनुबेन, ते जॉईंट व्हेंचरची आयडिया तुझी आहे ना. तूच काकांना कन्व्हिन्स केलं, काकांची भांडली. आता तूच परत बॅक ऑफ करते. अनुबेन मला सांग, काय प्रॉब्लेम आहे काय? हा, ते चौधरीच्या पिल्लांनी काय प्रॉब्लेम केला असेल तर मला सांग. मी हा मोठा भाईचे नाही, मी बघून घेतो त्याला. नाही तसं काही नाहीये. थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण तू कंटिन्यू कर ना, मला अपडेट दे. नाही म्हणजे मी करीन, पण ते एकदा काकांना बोलायला पाहिजे ना. हा म्हणजे तुला माहिती आहे ना, ते ऑक्सिजनच्या वेळी कसं झालं. मग ते सगळं बांधा, ते काकांचा गुस्सा, मोतीचूरला लड्डू, ते नको. आपण काकाजींशी बोलून घेऊया ना एकदा. पण मी काय म्हणते रितेश, अनुदी रितेश करेल प्रोजेक्ट. मी समजवते त्याला. किंजू ऐक माझं, असं नाही. अरे रितेश, अनुदी आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. तू चांगलं करशील ना. मला आता विश्वास नाहीये. हा, इकडे उभी राहा. ऐक माझं, काय कसं आहे ना अनु, हे बघ मला काय म्हणायचं, एकदा काकाजींची एकदा यायचं. अरे अनुदी, तू प्रोजेक्ट बहुत डेंजर है रितेश. तू चांगलं करशील. तू कर तो प्रोजेक्ट ना, है ना अनुदी? मला माहितीये डेंजर तो प्रोजेक्ट नाही. तू हा इकडे उभी राहा. ब्लूप्रिंट. त्यामध्ये तुम्ही आणि अनुबेने जे चेंजेस डिस्कस केले ना, ते होऊन जाते. हा नेहाचा विषय अवॉइड करतोय रितेश. काय झालंय मला असं? कामात लक्ष का नाही लागत आहे माझं? हा रितेश भाई. अनुबेन, गेस कर मी कुठे आहे. क्या मिठाईनी दुकान पासून? अरे मिठाईनी दुकान मा नव्हती. मी यशवर्धन चौधरींच्या घरी आहे, त्यांच्या समोर. रितेश भाई, सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना? ते ब्लूप्रिंट्स घेतलेत ना तुम्ही? आणि बाकी सारे डिस्कशन्सचे पेपर्स? अरे हा अनुबेन, वांधो નથી. एक तू त्यांच्याशी बोलून घे ना. हा एक मिनिट. अनुबेनला बोलायचंय.
मला वाटतं आपण जे काम आहे ते आधी पूर्ण करून घेऊया आणि मग बोलूया निवांत. इट्स ओके. अनुबेन ते थोडं बिझी आहे ते मी बाहेर पडून फोन करतो. हा हो. ते अनुबेन एकदम तुमच्या वाईफ सारखी दिसते ना.